आपण बोधगयेतला जो बोधी ट्री आहे त्याच्या एक बीजाचा एक छोटा एवढा आम्ही रोप आणलं होतं. नमस्कार मित्रांनो, नुकतीच मला रत्नागिरी येथील धम्मपदेश विपश्यना केंद्राला भेट देण्याची संधी मिळाली. मी तेथे एक कोर्सच्या निमित्ताने आलो होतो. या भेटीदरम्यान केंद्राची व्यवस्था पाहणारे आदरणीय आहिरे सर यांनी या केंद्राची वैशिष्ट्ये, तेथील सुविधा आणि भविष्यातील विकास योजना याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. या केंद्राचे एक विशेष आकर्षण म्हणजे बोधगया येथील पवित्र बोधिवृक्षाचे रोप येथे लावण्यात आले आहे. या व्हिडिओमध्ये आपण धम्मपदेश विपश्यना केंद्र रत्नागिरी येथील केंद्राचा सुंदर परिसर आणि त्याची वैशिष्ट्ये आणि भविष्यातील नियोजन याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तर चला या धम्मपदेश विपश्यना केंद्र रत्नागिरी येथील आपण सफर सुरू करूया. रत्नागिरीच्या निसर्गरम्य वातावरणात वसलेले हे धम्मपदेश विपश्यना केंद्र साधकांसाठी शांतता, साधना आणि आत्मपरीक्षणाचे एक सुंदर संधी उपलब्ध करून देते. या ठिकाणी असलेले निसर्गरम्य वातावरण आपले मन मोहून टाकते. तर हा व्हिडिओ आपल्याला या साधना केंद्राची संपूर्ण माहिती देत आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि संपूर्ण माहिती जाणून घ्या. या साधना केंद्रामध्ये सन 2026 मध्ये घेण्यात येणारे विपश्यना साधनेचे कोर्सचे वेळापत्रक इथे लावण्यात आलेले आहे. आपल्याला जर या साधना केंद्रामध्ये विपश्यना कोर्स करायचा असल्यास हा व्हिडिओ थोडा वेळ पॉज करून आपण वेळापत्रक पाहू शकता. तर या ठिकाणी आपण बघू शकता की धम्मप्रदेश विपश्यना सेंटरचा जे आता काम चालू आहे त्याचा प्लॅन या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. तर त्याची एक ब्ल्यूप्रिंट आपण या ठिकाणी बघू शकता. तर चला आता आपण या विपश्यना केंद्राची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर ह्या ट्रस्टच्या म्हणजे विशेष आता काही ट्रस्टमध्ये पण सर वगैरे आहेत. तर ह्या सेंटरच्या कागदपत्र, गव्हर्नमेंटचे कागदपत्र सगळी पूर्ण केली आहे. सगळी 2-4 वर्षात म्हणजे ATG 12A असेल, जमिनीची नोंदणी, NA करणं, अशा सगळ्या गोष्टी ह्या झाल्या पूर्ण. तर ह्याच्या पुढचा जो प्लॅन आहे तो फेज 2 आहे. म्हणजे हा फेज 2. तर ह्याच्यामध्ये 100 लोकांसाठी अकॉमोडेशन, लेडीज 50, जेंट्स 50. फक्त ह्या प्लॅनमध्ये आम्ही नंतर बदल करणार आहोत. इथं हा G+1 आहे. तर ह्या G+1 मध्ये आम्ही काय करणार, जमिनीवरतीच करणार. म्हणजे बिल्डिंगची काय आवश्यक, जागा भरपूर आहे. तर खालीच आणि असा जे डोम आहे तशा बिल्डिंग होतील, पण एकासाठी सिंगल होतील, एक साधकांसाठी एक रूम. अशा ह्या इकडं 50 बनतील, तिकडं 50 मेल आणि फिमेल. हे झाल्यानंतर त्याच्या वरच्या बाजूला धम्म हॉल बनेल, किचन आणि डायनिंग बनेल. आता इथं धम्म हॉल आणि डायनिंग एकत्र आहे, पण तो पण आमचा वेगळा होईल. तर धम्म हॉल इथं होईल. हे इकडं किचनचं दाखवलं आहे त्याने, किचन आताच्या प्लॅनप्रमाणे. आणि सगळ्यात वरती टॉपला पगोडा होईल. तो 100 किंवा 150 लोकांसाठी होईल. कारण काय, हे पुढे जेव्हा सुरू होईल तेव्हा हे 100 लोक आणि हे इकडे 40, म्हणजे 140, म्हणजे 150चा करावा लागेल असा प्लॅन. पण तो पण करताना कसं करणार, पगोडाचा आता सेकंड ह्याच्यामध्ये आमच्या इथल्या टीचर रूम करायचे आहेत. अजून इथे एक टीचर रूम होणार आहे आणि ऑफिस रूम, म्हणजे कोर्सचं ऑफिस खाली होईल तिथं. तर ते व्हायचं आहे. ते झालं की डायरेक्ट पगोडाकडे बांधकाम जाईल. आणि पगोडा म्हणजे आता 40चा आहे, तर पहिलं 40चं होईल. तर इथं 40 चालू आहे, तर 40 साधकांसाठी होईल आणि मग ते पुढं वाढेल. तर अशा प्रकारचं एकंदरीत प्लॅन आहे. 2021ला जेव्हा कोरोना आला त्या कोरोनाच्या वेळेला हे सेंटर सुरू झालं.
आणि कोरोनामध्ये पण आमच्या इथं कोर्स झाले आणि कोरोनाचे पेशंट पण पहिल्या दिवशी इकडे आले आणि जाताना मात्र फ्रेश होऊन बाहेर गेली. म्हणजे आम्ही सगळे काळजीत होतो तेव्हा की काय होईल, आम्ही पण सापडूत काय. तर एवढे कोरोना लेडीज वगैरे होत्या, पण त्या जाताना शेवटच्या दिवशी त्यांनी काही औषध घेतलेलं नाही, फ्रेश होऊन गेलं. कोरोनामध्ये चाललं, पुन्हा ते बंद झालं कोरोनाच्या काळात आणि मग कंटिन्यू सुरू झालं. आता 114वा कोर्स सर घेतील. सर आता आले, जाधव सर. उद्याचा 21 पासूनचा कोर्स आहे. तर तो 114वा कोर्स होईल. कोर्स आम्ही घेतोय सिंगल जेंडर पण, मेल तर मेल. आता उद्याचा मेल आहे, सगळा मेल आहे. तर कधी फिमेल आणि कधी मिक्स, 3 ह्याच्यामध्ये घेतो. या इथं कोर्स होत आहे. यंदापासून आम्ही सतीपाठाण सुरू केले आहेत. आता जुलैमध्ये आहे बघा, 1-2 कोर्स घेतलेत आम्ही. पुढच्या वर्षी पण सतीपाठाण. तर अशा पद्धतीने ही जमीन आहे. ही जी जमीन आहे ती त्यांनी खरेदी केली होती. म्हणजे मुद्दाम मूल्य म्हणून सांगतोय की 28 लाखाला खरेदी केली होती आणि आपल्या ट्रस्टला दान दिली. हां, इथं सेंटर झाल्यानंतर आजूबाजूच्या जमिनीचे दर आता वाढलेले आहेत. म्हणजे बरेच जण आमचे साधक म्हणतात की आम्हाला इथं जमीन बघून द्या, आम्ही सेंटरच्या एरियात राहू. ते चालू आहे तसं बघणं, पण त्या लोकांनी दर वाढवले. आता इथं पुण्याचं सुद्धा एक कन्स्ट्रक्शन चालू आहे प्लॉटिंग करून. तर त्यांच्या म्हणजे सेंटर आलं की तिथं बाकीचे लोक येतात आजूबाजूला. तसं त्यांनी प्लॉटिंग करून त्यांनी ॲडमध्ये दिलंय की 500 मीटरवर विपश्यना केंद्र. असा हा एरिया आहे. तर हे जे एरियामध्ये हा पुढचा रस्ता आहे आणि ही बाउंड्री आहे. तर ह्याच्या पलीकडे ही सगळं यू आकारामध्ये सगळं जंगल आहे. इकडं काय होणार नाही, जंगल आहे पूर्ण. भावी काळात आम्हाला पुढची जागा देण्यासाठी सुद्धा आमच्याकडे आता एक डोनर मिळालेलं आहे की तुम्हाला जमिनीसाठी देतो. अर्थात एवढं होताना हे आहे, पण तरी सुद्धा पुढं लागेल पुढच्या काळात. तर ती जमीन देण्यासाठी सुद्धा आता एक साधक तयार झाली कोल्हापूरचे. तर अशा पद्धतीनं हा सेंटरचा एरिया आहे. पाणी भरपूर आहे. आम्ही जेव्हा बोरवेल मारली, कारण सेंटरला रस्ता, पाणी, वीज ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि साधकांसाठी दवाखाना वगैरे ह्या गोष्टी. तर हे सगळं 2 किलोमीटरवरती आहे. दवाखाना आहे, काही म्हणजे भाजीपाला काय जे लागेल ते सगळं जवळ आहे. म्हणजे एखादा पेशंट आजारी पडला तर इथं PHC पण आहे आणि ते ग्रामीण रुग्णालय पण आहे आणि प्रायव्हेटचे लोक पण आहे. त्याच्यामुळे तो कधी डॉक्टर समजा जास्त आजारी पडले तर आम्ही त्या डॉक्टरना इथं घेऊन येतो सेंटर, इथं तपासून जातात आणि जास्त गंभीर असेल तर घेऊन जातो आम्ही. तर असं ही सगळ्या सुविधा इथं आहे. ह्या जमिनीला महत्त्वाचं पाणी लागतं. तर ते पाणी आम्ही जेव्हा विहीर मारली तेव्हा 15 फुटावरतीच पहिलं पाण्याचा झरा असा वरती आला. इतकं पाणी आहे, पाणी भरपूर आहे. त्याच्यानंतर रस्ता बघा तुम्हाला इथपर्यंत आहे आणि हा गव्हर्नमेंटने करून दिला आपल्याला रस्ता इथपर्यंत सेंटर हा सगळा. तर रस्ता आहे आणि आता हे सगळं जमिनीचं वगैरे सगळं क्लिअर आहे त्या गोष्टी. आणि हा जंगलचा एरिया, इकडे काय परत काय होणार नाही. तर अशा पद्धतीने ही जागा आहे. आता आपण हे असं बघत बघत वरती आपण जागेकडे जाऊया. आणि ती पगोडाच्या वरच्या बाजूला आपण बोधगयेतला जो बोधी ट्री आहे त्याच्या एक बीजाचा एक छोटा एवढा आम्ही रोप आणलं होतं. ते आम्ही वरती लावलंय. सगळे आमचे सेंटर टीचर्स, बनसोडे सर वगैरे सगळे त्यावेळेला भरपूर लोक आले होते, त्यांच्या उपस्थितीत ते लावले. तर हे जे गाव आहे, आता ह्या गावाचं नाव आहे पाली. हा पण पालीचाच भाग आहे, पण ह्याला पाथरट असं म्हणतात. थोडासा इतिहास सांगतो तुम्हाला, माहिती पाहिजे. तर ही जागा ही जी आहे, ज्या ज्या गावांना पाली नावं पडली ती ह्या विपश्यनेमुळं किंवा धर्मामुळं पडलेली आहे. पाली गाव राजस्थानमध्ये आहे, गुजरातमध्ये आहे, रत्नागिरी जिल्ह्यात 2 आहेत, महाडमध्ये पाली आहे. मगाशी सरांनी सांगितलं कर्जतमध्ये आहे. पाली भरपूर आहे. तर पाली या शब्दाचाच अर्थ आपल्याला माहिती आहे, पाले ती पाली किंवा रखन ती पाली, बरोबर ना. तर ज्यांनी धम्माचं रक्षण केलं त्या त्या भागामध्ये जिथं धम्म वाढला किंवा जिथं लोकांनी विपश्यनेचा अभ्यास, त्याला पाली नाव पडलं. कारण त्या पाली भाषेचं लोक अभ्यास करत होते ना, पाली भाषेतनं सगळी वचनं होती, त्याच्यामुळे तिथं पाली पडली. तर ह्या गावाचा सुद्धा इतिहास असा आहे की एका इतिहास तज्ज्ञाने सांगितलं की इथं सम्राट अशोककालीन पूर्वी स्तंभ होता. आता तो आहे तिथं नाही, कुठे गाडला गेला असेल, पण तो होता इथं. म्हणजे इथं अभ्यास खूप झालाय पालीचा. आणि ह्या पालीच्या ह्याच्यामध्ये इथं जो पालीचा जो गाव देऊळ आहे, गावदेऊळ, त्या गावदेऊळचा देव आहे पल्लीनाथ. पल्लीनाथ तर नाथ म्हणजे नवनाथ, बरोबर. मुद्दाम इतिहास होतो, नाथ म्हणजे नवनाथ. तर हे नवनाथ जे आहे हे भिक्षूंमधनं आले पुढे. म्हणजे त्यांना ध्यान बिन सगळं माहीत होतं, विपश्यना माहीत असेल त्याच्या. तर इथले जे पल्लीनाथ होते, जे भिक्षू ते होते, जे देवजना त्यांचं मंदिर आहे, तर ते ह्या एरियात फिरायचे. तर हा जो पात्रट एरिया आहे ना, ह्या एरियात ते ध्यान करायचा असा इतिहास आहे. आणि ते इथं भिक्षा वगैरे मागायचे. तर इथलं लोक त्यांना जायचे, पण त्यांना पालीत आवडायचं नाही जायला. पण विपश्य साधक, जसं आपण म्हणतो विपश्य साधक चांगला साधक असेल तर त्याची एनर्जी दुसऱ्यांना खेचून आणते नाही.
तसं त्यांना पालीतले लोक काय ते घेऊन जायचे. तो इतिहास आहे, त्यांना घेऊन जायचे. पण ते तिथं थांबायचे नाही, ते परत इकडे यायचे. ते कुठं थांबायचे, तर इथं लेणं आहे समोर, इकडेच पलीकडे एक लेणं आहे, एकच लेणं आहे तिथं, लक्षात. तर त्या लेण्याच्या राहायचं आणि त्यांचं पिण्याचं पाणी, आपला हा जो ओढा गेला तिथंच पिण्याचं पाणी होतं, तिथं ते पाणी प्यायचे आणि तिथं राहायचे. मग पालीतले लोक त्यांना जबरदस्तीने, कारण बा संत माणूस आहे, त्यांना घेऊन गेलं तर आपल्याला सुख लाभतं, सुख होतं, त्यांना आपण ते दान करू शकतो, अशा ह्यानं लोक न्यायचे. पण ते थांबायचे नाही. मग ते लोक काय करायचे, हे जात नाही पण त्यांना साखळदंडाने बांधून ठेवायचे. तर आजही ती परंपरा मॅडम त्या देवळामध्ये आहे, त्या पल्लीनाथाला बांधून ठेवलेलं आहे असं. लक्षात. तर ही परंपरा आहे. तर संत माणूस होते की विपश्यना जागली आणि ते ह्या जागेमध्ये फिरायचे. तर जे ओल्ड स्टुडंट लोक येतात तर ते आमच्या गेटवरती आल्यानंतर सांगतात की आम्हाला इथं व्हायब्रेशन चांगली मिळतात, म्हणजे ही जागा तपलेली आहे. आणि गुरुजी म्हणतात की तपलेली जागाच विपश्यनेला मिळते, अन्यथा मिळतच नाही. बरोबर नाही, कुठलेही सेंटर भाग तसं ही जागा आहे. आणि हा इथं बोधिवृक्ष कित्येक वर्ष तो आहे, म्हणजे त्या काळातला बोधिवृक्ष आहे. आणि ह्या बोधिवृक्षाची पूजा ते लोक, इथले जे जमीन मालक होते ते पिढ्यानपिढ्या करत आलेले आहेत. लक्षात. म्हणजे ते ह्या भागामध्ये फिरत होते. आजही त्यांच्या खाणाखुणा आहेत तिथं. आता तिथं काय आपण आता पलीकडच्या बाजूला आहे. तर असा हा इतिहास इथल्या जागेचा आहे. त्याच्यामुळं कोर्स सुरू झाल्यानंतर अत्यंत कोर्स चांगले आणि सेंटरचं नाव जवळजवळ भारतामध्ये गेलं. कारण इथल्या सेंटरला ह्याच्यावर गुगलवरती बघतात रिव्ह्यूज आणि ते फोटोग्राफ बघून बरेचसे लोक येतात. कारण थोडीशी ग्रीनरी वगैरे लोकांना हवी असते म्हणून ते लोक येतात. शांत वातावरण, कुणाचा त्रास नाही, आणि खरोखरच नाही त्रास. तुम्ही तर रात्री सकाळी बघितलं, कुणाचाच त्रास नाही. तर असं जागा आहे. आणि आजपर्यंत एवढे कोर्स झाले. तुम्ही सुद्धा हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून सेंटरला येईल, सगळ्याच सेंटरला. पण इथे थोडंसं वैशिष्ट्य आहे. आणि हा जो गाव आहे ना, हा व्यापारी मार्ग होता. हे जे गाव आहे इथं खाली बंदर आहे, अजून एक 7-8 किलोमीटरवरती बंदर आहे. तर त्या बंदरावरती त्या काळातले लोक व्यापारी यायचे तिथं बंदरावर. आणि ते व्यापार करण्यासाठी ह्या रस्त्यानं पाली, पुढे नाणीज म्हणून गाव आहे, नाणीज, साखरपा, आंबाघाट करून कोल्हापूरकडे जायचं. तर तो त्या व्यापाऱ्यांबरोबर ते मंक लोक असायचे, भिक्षू लोक, बरोबर की नाही. मग ते त्यांच्यासाठी ती लेणी बांधायची ना ते लोक, व्यापारी लोक. तसं हे लेणं आहे. पुन्हा पुढं नाणीजला लेणं आहे, पुढं मग आपल्या कोल्हापूरला आहे. तर असा हा मार्ग आहे. तर पूर्ण कोकण हा जो भाग आहे, म्हणून धम्मपदेश असं बोरसे सरांनी आम्हाला नाव सुचवलं. धम्मपदेश, धम्माचा प्रदेश आहे. तर हा कोकण जो भाग आहे, ठाणे रायगड पासून खाली तर हा सिंधुदुर्गपर्यंत, हा अपरांत भाग म्हणून त्यावेळेला ओळखला जायचा, अपरांत भाग. तर या अपरांत भागामध्ये अनेक अरंत भिक्षू फिरलेले आहेत. तर ते त्यांचं पुण्य बीज ह्या ठिकाणी आहे. आणि म्हणून कोकणामध्ये विशेषतः हा जो कोकण प्रांत आहे त्याच्यामध्ये एक आपण मुलांसाठी काम करतोय म्हणून सांगतो की कोकणामधले लोक तुम्हाला कोण फसवणार नाहीत. गोड लोक आहेत, बाहेरून काटे आहेत फणसासारखे, आतमध्ये गोड आहेत, असे लोक आहेत. आणि खूप लोकांना, इथल्या लोकांमध्ये दिसेल, एखादी वस्तू जरी तुमची पडलेली असेल, आता हे सेंटरवर काम चालू किंवा कुणाच्याही घरात वस्तू बाहेर असल्या कोणीही उचलत नाही. किंवा एखादा ट्रक जर बंद पडला हायवेवरती, कोणी त्याला लुटत नाही. पण बाकीचं आपण ऐकतो, होय की नाही. किंवा इतर महिलांवरच्या अत्याचारांचे प्रसंग रत्नागिरीत नाहीत, फार कमी आहेत. तर हे काय आहे, तर त्यावेळेच्या लोकांनी विपश्यना केली, ते बीज त्यांच्यामध्ये आहे, वरती अजून आलं. आणि आता ते पुन्हा बीज गुरुजी म्हणतात तसं वरती येणार आहे, बरोबर. तो हा परिणाम. आणि ह्याचं कायम आम्हाला प्रत्येक वेळेला आम्हाला ह्या सेंटरवरची शिबिर होतात तेव्हा काही ना काही ह्याचे अनुभव आम्हाला येत असतात. चांगले जाऊया वरती. आता आपण पूर्ण तिकडची बाउंड्री करत फिरत आपण सगळं फिरून आपण इकडे आलो. हा मुख्य गेट इथे, हा रस्ता. आता इथून हा पुढं. मित्रांनो, रत्नागिरी येथील धम्मपदेश विपश्यना केंद्राची ही माहिती तुम्हाला कशी वाटली
ते कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. आणि अशाच विपश्यना, धम्म आणि ऐतिहासिक ठिकाणांच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबका मंगल हो, सबका कल्याण हो, भवतु सब मंगलम.